नवीन चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण एक आज वेगळा टॉपिक घेऊन आलो. टॉपिकचं नाव आहे कॅपिटल स्ट्रक्चर. आता कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आधी हा इथं मेन्शन काय दिलेले हा फॉर्मॅट. आता फॉर्मॅट कशाचा आहे जर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. त्यानंतर आपण खाली दोन SPPचे मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम घेतलेले ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ओके. आता तुम्हाला प्रॉब्लेम येतो की EBIT सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर अर्निंग बिफोर टॅक्स वगैरे वगैरे असे तुम्हाला नावं येतात पेपरमध्ये, बरोबर. तर ते कसे सॉल्व्ह करायचे तर त्याच्यामध्ये कसं असतं की पहिल्यांदा तुम्हाला हे फॉर्मॅट आहे तर फॉर्मॅट पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. ओके. सेलिंग पर युनिट दिला असेल तर सेलिंग पर युनिट घ्यायचं. त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट दिली असेल व्हेरिएबल कॉस्ट आणि त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन. तुम्हाला कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला माहिती आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केलं या दोन्हींचं लेस केलं तर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन भेटणार आहे. ओके. आता कॉन्ट्रीब्युशन मधनं मायनस फिक्स कॉस्ट केली तर EBIT भेटणार आहे. EBITचा फुल फॉर्म मी इथे लिहिलेला आहे बघा. अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स EBIT. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इंटरव्ह्यूला जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला EBITचा फुल फॉर्म येतात, त्याचं मिनिंग जातं का ते गरजेचं आहे म्हणून त्याचा यूज कुठे होतो. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता कॉन्ट्रीब्युशन पर्यंत आपण फाइंड आउट केलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट जे दिले तेव्हा लेस केलं तर कॉन्ट्रीब्युशन आलं. फिक्स कॉस्ट लेस केले तर EBIT आली. EBIT लेस केल्यानंतर त्याच्यामध्ये लेस इंटरेस्ट केलं तर EBT येतं. EBT येतं अर्निंग बिफोर टॅक्स. अर्निंग बिफोर टॅक्स. आता आपण याच्यामधनं काय टॅक्सच्या आधीची व्हॅल्यू किती आहे ते इथं दिलेलं आहे. ओके. EBT म्हणजे ओके. तर लेस केलं टॅक्स तर टॅक्स झालं, बरोबर. त्यानंतर EAT म्हणजे काय अर्निंग आफ्टर टॅक्स. अर्निंग टॅक्स डिडक्ट झाल्यानंतर काय उरतं किंवा काय व्हॅल्यू येते ते त्याला म्हणतात EAT. ओके. त्याच्यामधनं लेस पेपर शेअर केलं तर तुम्हाला येतं तुम्हाला लास्टला रिटर्न अर्निंग. ओके. आता तुम्हाला याचा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम काय येतो की क्वेश्चन मध्ये दिलेला असतं की असं एवढं युनिट आहे ते मल्टिप्लिकेशन करून लिहा, कॉन्ट्रीब्युशन करा, सेल्स मायनस करा, फिक्स कॉस्ट मायनस करा, नंतर EBT येतं. इंटरेस्ट दिलेला असं नसून दिलं तो कॅल्क्युलेट करायला लागतो किती पर्सेंट येते. त्यानंतर EBT येतं, हे येतं. आता इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर तुम्हाला हे दोन फॉर्म्युला असतात. अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर काढायचे. ओके. अर्निंग पर शेअर काढायचे. अर्निंग पर शेअरचं काढायचं फॉर्म्युला काय आहे? अर्निंग आफ्टर टॅक्स मायनस डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. आता कसं असतं की इथे तुम्हाला विचारतात रिटेन अर्निंगच्या आधी किंवा नंतर EPS त्याला म्हणतात EPS. याचा शॉर्ट फॉर्म आहे EPS. तर EPS काढा. EPS काढण्यासाठी काय आहे की अर्निंग पर शेअर आहे तर त्याचा फॉर्म्युला अर्निंग आफ्टर टॅक्स. अर्निंग आफ्टर टॅक्सची व्हॅल्यू जी असेल ती घ्यायची डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर. तुमचे जेवढे इक्विटी शेअर क्वेश्चन मध्ये दिले तेवढे त्याने डिवाइड केलं तर तुम्हाला EPS भेटलं. ओके. तर त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे तुम्हाला मार्केट प्राइस पर शेअर काढायचं. आता एकाची मार्केट प्राइस किती ते काढायचे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं अर्निंग पर शेअर किती तुमचा तो इंटू प्राइस पर अर्निंग शेअर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. त्याने फक्त इंटू करायचं डायरेक्ट तुमची व्हॅल्यू निघून जाते. ओके. बघा अर्निंग पर शेअर इथं निघतो आणि तुम्हाला प्राइस ऑफ अर्निंग शेअर किती ते तुमची क्वेश्चन मध्ये दिलेली असते. तर बघू शकता. आता हा काय इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती तुम्हाला काय कॅपिटल स्ट्रक्चर कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम पण आहे. EBIT म्हणा त्याच्यामध्ये लेस बिस करायचं तो एक प्रॉब्लेम येतो. आणि अशा प्रकारे लिव्हरेज एक फॉर्म्युला प्रॉब्लेम येतो. ऑपरेटिंग लिव्हरेज, कंबाईन लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेजचे प्रॉब्लेम येतात. तर ते आपण आता वन बाय वन हे तुम्ही बघितलं असं ना फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण लागतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण लागतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण तुम्ही हे बघितलं तरी तुम्हाला एवढंच विचारतं, दुसरं काही MBA सेकंड सेमिस्टरला एक्स्ट्राचं विचारत नाही. ओके. आपण मी तर पुढे बघूया. आता बघा इथे दिले लिव्हरेज. आता हा पण प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारला गेलेला आहे त्यामुळे मी इथे लिहून घेतलंय पहिल्यांदा. आता तुम्हाला का म्हणलं ते गरजेचं आहे जेवरचं सेलिंग प्राइस व्हेरिएबल ते आपण वन बाय वन करून बघूया. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं तुम्हाला दिसतंय. सेलिंग प्राइस पर युनिट किती दिले 150. व्हेरिएबल कॉस्ट किती दिले युनिट 100. ओके. सेल किती दिले 2000 युनिट. त्यानंतर फिक्स कॉस्ट किती दिले 6 लाख. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. एक क्वेश्चन दिले. आता हे काय दिलंय प्लांट ए आणि प्लांट बी हे दोन प्लांट आहे आपल्याला. याच्यावरती आपल्याला कोणतं प्लॅन युजफुल किंवा कोणतं त्यांनी जे क्वेश्चन मध्ये दिले ते ऑपरेटिंग लिव्हरेज, कंबाईन लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेज वापरून ते आपल्याला फाइंड आउट करायचे कोणतं आपल्याला सुटेबल आहे ते. ओके. इथे इक्विटी दिले आणि हे काय DEBT म्हणजे डिव्हेंचर असतात हे ते 16% दिलेले. ओके.
तर आपल्याला फाइंडिंग काय कळालंय की लिव्हरेजेस फॉर्म्युलाने फाइंड आउट करा. बरं, ओके. नंतर पर्टिक्युलर दिले. पर्टिक्युलर दिल्यानंतर इथं दिलंय की अमाउंट दिली. आता पहिलं पहिलं काय तुम्हाला फॉर्मॅटमध्ये सांगितलंय सेल पर युनिट. मी इथं सेल पर युनिट घेतलं. किती युनिट? सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे? 150 आणि युनिट किती आहे? 2000 युनिट आहे. 2000 युनिट आहे. ओके. मग ते इंटू केलं, सॉरी 20,000 सॉरी. 20,000 इंटू 150. बघा, 30 लाख रुपीज. 30 लाख रुपीज आले फर्स्टची व्हॅल्यू. सेकंडची पण व्हॅल्यू सेमच असणार आहे. कारण आपल्याला हे युनिट दिलेले आहे. तर हे दोन्ही इयरला वापरायचे. तर पहिली व्हॅल्यू सेम आली. नंतर व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट इथे किती 20,000 इंटू 100 केलं तर 20 लाख इच येणार आहे. बरोबर? इथपर्यंत तर काही चेंज नसेल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता कॉन्ट्रिब्युशन. कॉन्ट्रिब्युशन कसं आलं तुम्हाला माहिती आहे. कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ओके. आपण सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केली की 10,000 आणि 10,000 आली. बरोबर? ओके. त्यानंतर लेस फिक्स कॉस्ट केली. फिक्स कॉस्ट किती दिली तुम्हाला बघा. फिक्स डिपॉझिट दिले 6 लाख रुपीज. 6 लाख. 6 लाख रुपीज फिक्स डिपॉझिट. 6 लाख रुपीज फिक्स डिपॉझिट आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला दिले ईबीआयटी काढायचे. ईबीआयटी तुम्हाला वरती सांगितलं अर्निंग बिफोर टॅक्स अँड सॉरी इंटरेस्ट अँड टॅक्सेशन. ओके. ते किती आलं? 4 लाख आला. इथपर्यंत दोन्हीचं काही चेंज झालं नाही. आता खरे चेंज इथून चेंज होणार आहे. ओके. आता लेस आपल्याला काय करायचं? इंटरेस्ट. तुम्हाला मी पाठीमागच्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की इंटरेस्ट हे कशावर कॅल्क्युलेट होतं? डिबेंचर वरती कॅल्क्युलेट होतं. बरोबर? डिबेंचरचं किती 16%. कसं काढायचं? 10 लाख वरती 16% काढलं तर 1,16,000 येतं. तसंच 20 लाख रुपये 16 काढलं 16,32 32 म्हणजे 3,20,000 येतं. ओके. तर ते लेस करायचं. त्यानंतर ईबीटी येतं. ईबीटी आलं किती येतं? 2,40,000 आणि 18. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके. आता हे टॅक्स. आता टॅक्स इथे दिलेलं नाहीये तरी पण लिहायचं. लेस टॅक्स लेस 0 करायचं. ईएटी जे उत्तर वरती असतं ईबीटीला तेच ईएटीला येतं. लेस पेपर अँड शेअर दिले असतील तर पेपर अँड शेअर काढायचे किंवा दिले असतील ते, नाहीतर रिटेन अर्निंग. आता हे का लिहायचं तुम्ही माहिती. आता फॉर्मॅट तुम्ही लिहिला. तुम्ही जेव्हा क्वेश्चन सोडणार एकच फॉर्मॅट पाठ करणार. तो फॉर्मॅट तुमचा पाठ असला तर तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. त्यामुळं हे फॉर्मॅट पाठच करून ठेवा. ओके. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर आता आपण पुढचं बघूया. ऑपरेटिंग लिव्हरेज. आता फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना. ऑपरेटिंग लिव्हरेज. आता ऑपरेटिंग लिव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? कॉन्ट्रिब्युशन अपॉन ईबीटी. आता कॉन्ट्रिब्युशन फर्स्ट इयरचं कॉन्ट्रिब्युशन किती बघा 10 लाख रुपीज आणि ईबीटी किती 4 लाख रुपीज. मग किती आलं? 4 लाख डिवायडेड बाय 10 लाख केलं तर याची व्हॅल्यू आली 2.5. तसेच बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर 2.5 येणार कारण व्हॅल्यू दोन्हीचं सेम आहे. उत्तर कधी चेंज होणार आहे? जिथं ईबीटी विचारणार आहे. सॉरी ईबी हा टीम टॅक्स. तर तिथून खालनं उत्तर चेंज होणार आहे. तर आपला दुसरा फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला काय? फायनान्शियल लिव्हरेज. ईबीआयटी अपॉन ईबीटी. आता ईबीआयटी किती फर्स्ट इयरचं 4 लाख. ईबीटी किती 2,40,000 केलं डिवाइड 1,67,000. ओके. आता नंतर बीचं किती? ईबीटी 4 लाख आणि ईबीटी किती आहे 80,000. किती झालं मग? 4 लाख आणि 80,000 केलं तर 5. 80,000 आणि 4 लाख गेलं तर 5 आलं उत्तर. इथं उत्तर चेंज झालं. ओके. आता थर्ड करायचं. थर्ड काय करायचं? कंबाईन लिव्हरेज. आता कंबाईन लिव्हरेज काढण्यासाठी काय? ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज. बरोबर? आता काय करायचं असतं? जे ए त्या ए ची इंटू करायची. जे बी आहे त्या बी ची इंटू करायची. म्हणजे व्हॅल्यू काढली आपण ए ची आणि बी ए च्या व्हॅल्यू काढल्या त्या बी च्या व्हॅल्यू काढल्या त्या आणि ए ची व्हॅल्यू किती आली बघू शकता 4.175 आणि बी ची व्हॅल्यू आली 12.5. अशा प्रकारे हा पहिला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवला. खूप इझी प्रॉब्लेम आहे. असंच हा पेपरलाच विचारलेला प्रॉब्लेम मी काय माझ्या मनाने घेतलेला नाही. प्रिव्हियस इयरलाच विचारले गेलेला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. तर सेकंड प्रॉब्लेम हा मी तुमच्या पुस्तकामधलंच घेतलेलं आहे. पण असं पण प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे म्हणून मी त्याच्यामधलंच घेतलंय की तुम्हाला प्रॉब्लेम नको म्हणून. आणि खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन वाचायचे काय त्यांनी काय काय केलं? ऑपरेटिंग लिव्हरेज, कंबाईन लिव्हरेज, फायनान्शियल लिव्हरेज कॅल्क्युलेट करा. हे तुमचा डेटा दिलाय. ओके. आता याच्यामध्ये चेंज काय? आता याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. आता आपण ते चेंज वन बाय वन करूया. ओके. आता इथं सेलिंग काय सेल पर युनिट नाही दिले. कॅपिटल युटिलायझेशन दिले. आता कॅपिटल युटिलायझेशन किती दिले? 90%, 80%.
ओके. आता प्रोडक्शन कॅपॅसिटी दिली. प्रोडक्शन कॅपॅसिटी घ्यायची 12 लाख युनिट आणि 3,50,000 युनिट. ते लिहिले 12 लाख आणि 3,50,000 युनिट. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला सेलिंग पर युनिट काढायचं. आता सेलिंग पर युनिट कसं काढायचं? जी ही व्हॅल्यू दिली 90% त्यांनी दिलं आणि आपण युटिलायझेशन केलं. 10% नाही केलेलं. मग ते सोडून द्यायचं. 90% 2 लाख इंटू 90% केलं तर 1,80,000 येतं आणि 3,50,000 इंटू 8 केलं तर 35,280 2,80,000 येतं ते. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. आता कॅपॅसिटी काढायची आता आपल्या आता सॉरी सेल काढायचे किती युनिट आपण खरं खरं युजफुल केलं आपल्याला वरती सेलचे रुपीज दिलेले बघा पर 5 युनिट रुपीज दिले. ओके. तर त्यासाठी आता 1,80,000 इंटू किती दिले फर्स्टला 70 सेकंडला पण 70 दिलेले. अमर आणि आदित्यला 70 दिले. सो 75 तर 1,80,000 इंटू 75 2,80,000 इंटू 75 1,80,000 इंटू 75 केलं तर 30,000 सॉरी 13,50,000 आणि 21 लाख येतं. लेस व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला प्रॉब्लेम दिसत नाहीये. लेस करायचं. कॉन्ट्रिब्युशन येतं तुमचं डायरेक्ट कॉन्ट्रिब्युशन आता कसं आलं? आता तुम्हाला इथं बघा कॉन्ट्रिब्युशनचे तुम्हाला पर्सेंटेज दिले. पीव्ही रेशोलाच कॉन्ट्रिब्युशन म्हणतात. आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी तुम्ही जेव्हा पाठीमागचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले कॉन्ट्रिब्युशन काढल्यानंतर तुम्ही पीव्ही रेशो करता. पीव्ही रेशोला काय करतात कॉन्ट्रिब्युशन आपण सेल्स करतात. तर ते त्यांनी एक पर्सेंटेज दिलेले आहे किती पर्सेंटेज येते. ते पर्सेंटेज 40 आणि 60 आहे बरोबर. मग ते आपल्याला सेलची व्हॅल्यू तर माहिती आहे. मग व्हॅल्यू पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची. तर 30 लाख सॉरी 13,50,000 इंटू 40 केलं तर 5,40,000 आणि किती 11 लाख सॉरी 21 लाख केलं 60% तर उत्तर येतं 12,60,000. ओके. इथपर्यंत समजलं. आता लेस फिक्स कॉस्ट. आता फिक्स कॉस्ट कशी काढली हे बघा मी इथे लिहून पण ठेवलेलं आहे की कॉन्ट्रिब्युशन अपॉन सेल्स याचा फॉर्म्युला पीव्ही रेशोचा म्हणून ते आपण ते पर्सेंटेज घेतले इथं कॉन्ट्रिब्युशन आपल्या व्हेरिएबल कॉस्ट दिली नव्हती म्हणून. आता फिक्स कॉस्ट किती आले आपले 40 लाख 40 लाख दिलेली आहे बघा फिक्स कॉस्ट 40 लाख 60 लाख 40 लाख 60 लाख लिहून टाकले 40 लाख 60 लाख. ओके. ईबीआयटी दिले तुमचं लेस केलं तर उत्तर येते सॉरी किती हे 54 लाख आहे. सॉरी ते केलं की 40 लाख येतं आणि 66 लाख येतं. बरोबर. तुम्ही झिरो बघा. झिरो झिरो तुमचे चुकले. आता बघा मी इथं मगाशी 5,40,000 म्हणलं होतं. झिरो चुकले तर तुमचं ओव्हरऑल गणित अख्खं चुकणार. त्यामुळे झिरो मेन आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. आता इंटरेस्ट किती दिलं? इंटरेस्ट त्यांनी ची व्हॅल्यू दिलेली बघा. 50 लाख टर्म लोनचं इंटरेस्ट दिले. 50 लाख रुपये 18% 10 लाखचे 17% तशी कॅल्क्युलेट करायची. 2 लाख 70 1 लाख 70 ओके. नंतर ईबीटी आलं. ईबीटी केलं तर 11 लाख 30,000 64 लाख 30,000 लेस टॅक्स केलं तर ईएटी येतं. ईएटी किती येतं? 1 लाख सॉरी 11 लाख 30,000 आणि 64 लाख 30,000 लेस पेपर दिलेलं नाहीये. व्हॅल्यू आहे तशी आली बघू शकता. एवढं मोठं तुम्हाला दिलं याची मी तुम्हाला बघितलं काही कळणार नाही. मी एवढा इझी वे मध्ये सॉल्व्ह करून सांगितलं 5 मिनिटांमध्ये. रिटेल अर्निंग तुम्हाला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. फक्त तुम्हाला हे जे 2 कळले एवढे तुम्हाला ओव्हरऑल अख्खा प्रॉब्लेम कळला. ओके. आता टाइम नाही घालता आपण पुढचं सॉल्व्ह करूया. तुम्हाला हे तर माहिती ऑपरेटिंग लिव्हरेज कंबाईन लिव्हरेज कसं करायचं. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची कॅल्क्युलेट करायचं. 2 मिनिटं बघून घ्या व्हिडिओ पॉज करून. आपण तर बघायचं पहिल्यांदा 3.857 आलं, नंतर 1.91 आलं, 1.23 आलं, नंतर 1.02 आलं आणि कंबाईन लिव्हरेजचा फॉर्म्युला माहिती आहे ऑपरेटिंग लिव्हरेज इंटू फायनान्शियल लिव्हरेज इंटू केलं तर 4.74 41 आलं 1.9482 आलं. तर बघू शकता. अशा अशा पद्धतीने मी तुम्हाला एवढ्या इझी वे मध्ये कॅपिटल स्ट्रक्चरचं पूर्ण ते प्रॉब्लेम पण सांगितलंय सॉल्व्ह कसा करायचा काय करायचा आणि तुम्हाला ओव्हरऑल 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करून दाखवले आहेत. तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करून ठेवा कारण तुमच्या अजून व्हिडिओ येणार आहेत आणि त्या खूप इम्पॉर्टंट असणार. तुम्ही तेवढ्या केलं तरी तुम्हाला पेपरला जाताना गरजेचे आहे. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओ मी तोपर्यंत बाय बाय.